Good morning, students, and welcome. I hope you completed the homework which topic we are studied. Now, today we see the new point in the second chapter, that is mechanical properties of the fluid. The name of that point or that topic is angle of contact. When we see the point angle of contact, in that case, you imagine that what is the meaning of the angle of contact. That means here we make an angle with the contact surface or surface pair. म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जेव्हा पाहायचं आहे त्यावेळेला हे लक्षात येतं आपल्या की इथं ज्या वेळेला अँगल तयार होतो, व्हेन द अँगल इज मेड ॲट दॅट टाइम देअर इज अ रिक्वायरमेंट ऑफ द two surfaces or two sides. So here when angle is made, there is a pair of the fluid and the container which in which we can take that fluid. So when liquid surface comes in contact with solid surface, at that time it forms a meniscus which can be either convex, concave. Okay, the angle of contact is a theta between the liquid and solid surface, and that angle of solid surface is defined as the angle between the tangent drawn to the free surface of the liquid and surface of solid at the point of contact मेजर्ड विदिन द लिक्विड. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे कोणता मेजर करायचा आहे पहा व्यवस्थित. त्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अँगल आहे, त्यासाठी आपण त्याला लेबलिंग थिटा करणार आहोत बिटवीन ए लिक्विड अँड सॉलिड सरफेस. म्हणजे त्या ठिकाणी तो अँगल कुणाकुणाच्यात होणार आहे, तर त्या ठिकाणी लिक्विड असणार आहे आणि त्याचबरोबर सॉलिडचा जो काही सरफेस आहे तो सरफेस असेल. मग इथं अँगल बिटवीन द टँजंट ड्रॉ करायचं आहे. कुठून कुठं ड्रॉ करायचं आहे? ड्रॉन टू द free surface of the liquid and surface of the solid at the point of contact measured within the liquid. म्हणजे तो मेजरमेंट करताना अँगल ऑफ कॉन्टॅक्टची आपल्याला त्या लिक्विडच्या सरफेस पासून करायची. आणि या ठिकाणी एक शब्द आलाय बघा, वर्ड आलाय जो मिनिस्कस. तर त्या ठिकाणी मिनिस्कस इथं तुम्हाला लक्षात येत आहेत का पहा. तर इथं एक डायग्राम एक पुस्तकातली आपण बघतोय की या ठिकाणी कॉन्व्हेक्स मिनिस्कस आहे ड्यू टू द लिक्विड विच पार्ट्सली वेट सॉलिड सरफेस. म्हणजे आता जे लिक्विड पार्शली वेट करतात सॉलिड सरफेसला त्या ठिकाणी अँगल आणि तो मिनिस्कस कसा असेल ती ही डायग्राम आहे. आणि त्याचबरोबर जी दुसरी डायग्राम दाखवलेली आहे त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स मिनिस्कस आहे ड्यू टू लिक्विड विच डू नॉट वेट सॉलिड सरफेस. म्हणजे या ठिकाणी दोन्ही सेपरेट डायग्राम्स आहेत, त्याचे सेपरेट एक्झाम्पल्स आहेत की जे कम्प्लिटली वेट करत असेल लिक्विड. इथं आपण ती डायग्राम पाहणार नाहीये कारण त्या ठिकाणी जो मिनिस्कस आहे किंवा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे ॲट द टाइम व्हेन the liquids which completely wets the solid, example is a water liquid pair. त्या ठिकाणी पाणी आणि एखादा सॉलिडचा सरफेस आपण पाहिला तर म्हणजे पाणी काय करतं त्या सरफेसला कम्प्लिटली वेट करतं. आणि काही जे लिक्विड्स असतात ते काय होतं पहा इथं की इथं कॉन्केव्ह मिनिस्कस मिळेल आपल्याला आणि त्याच वेळेला लिक्विड partially wet the solid surface. For example, we can take kerosene, petrol, etc. And at that time, here other example which do not wet solid surface, that means example is a mercury, simple. आणि अजून व्यवस्थित जर आपल्याला तो शेप लक्षात यायचा असेल, इथं दिसतोयच आहे पहा हा डायग्राम मध्ये तुम्हाला जिथं थीटा अँगल झालाय तिथला हा सरफेस बघा ज्याला आपण मिनिस्कस असं म्हणतो, किंवा हा सरफेस पहा हा सुद्धा एक मिनिस्कस आहे, हा कॉन्व्हेक्स आहे आणि हा कॉन्केव्ह आहे. जर आपल्याला अजून ते व्यवस्थित क्लिअर करायचं असेल शेप ऑफ मिनिस्कस तर आपण शेप ऑफ मिनिस्कस मध्ये एक सिंपल छोटी डायग्राम आहे, ती डायग्राम थोडीशी ऑब्झर्व करा म्हणजे सरफेसेस मिनिस्कस लक्षात येतील. या ठिकाणी ही जे तुम्हाला दिसतंय हा कॉन्व्हेक्स आहे आणि हा जो आहे हा आहे कॉन्केव्ह सरफेस. एक टेस्ट ट्यूब मध्ये सिम्पली आपण तुम्ही जेव्हा केमिस्ट्रीचं वगैरे प्रॅक्टिकल करत असता ॲट दॅट टाइम यू इझिली ऑब्झर्व दॅट टू सरफेसेस when you put liquid or any chemical in that surfaces. At some chemicals, for some chemicals you will see the convex meniscus, and for some chemicals you will see here the concave surfaces. Okay, after that here we also see for different diagrams only. In that case there is an angle concave meniscus, acute angle of contact
हा फर्स्ट आहे आणि सेकंडमध्ये काय होतंय तर कॉन्व्हेक्स मेनिस्कस आहे की ज्या ठिकाणी ऑब्च्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. म्हणजे अँगल जर तुम्ही व्यवस्थित पाहिला तर तो अँगल तुम्हाला कुठून कुठं मेजर करायचा, हा थीटा दिसतोय इथं, हा या ठिकाणी काय आहे तर हा कॉन्केव्ह मेनिस्कस आहे. म्हणजे मग अशी वेन वी सी दॅट डायग्राम्स प्रिव्हियसली यू सी हिअर ओनली दी एअर, लिक्विड अँड सॉलिड, these three and here is the sphere of influence. म्हणजे या ठिकाणी स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स हा जो पॉईंट आहे आपण सेकंड पार्टला सेकंड लेक्चरला क्लिअर केलेला आहे. इट इज इमॅजिनरी स्पिअर इन मोलिक्युलर थेरी आणि त्या ठिकाणीच इथं एअरची, लिक्विडची आणि सॉलिडची अशी आहे पेअरमध्ये. इथं या ठिकाणी हा जो एक टँजंट आहे तिथून हा आपण अँगल मेजर केलेला आहे. सिमिलरली हिअर फॉर अ कॉन्व्हेक्स मेनिस्कस ऑब्च्यूस अँगल ऑफ अ कॉन्टॅक्ट, म्हणजे या ठिकाणी जो हा अँगल मिळतोय तुम्हाला, हा अँगल इथं पहा व्यवस्थितरित्या, हा अँगल जो आहे हा ऑब्च्यूस आहे आणि हा जो आहे तो एक्यूट अँगल मिळालेला आहे. सिमिलरली other also two cases here we see here zero angle of contact. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही अँगल मेजरमेंट करायचा प्रयत्न केला तर या ठिकाणी आपण अँगल मेजर करू शकत नाही, कारण इथं कम्प्लिटली वेट द सॉलिड सर्फेस. फॉर एक्झाम्पल वॉटर हिअर वी टेक, म्हणजे इथं तुम्हाला अँगल कोणताही मिळणार नाही, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे 0. आणि काही केसेस आहेत की ज्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इथं 90 मिळतो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 90 अँड कंडिशन फॉर कॉन्व्हेक्सिटी अँड कॉन्कॅव्हिटी. म्हणजे या ठिकाणी 90 अँगल केव्हा मिळणार आहे हे इथं फक्त डायग्रॅमॅटिकली आपण पाहतोय. आता त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण काही फॅक्टर्स आहेत की जे अँगल ऑफ कॉन्टॅक्टवर अफेक्ट करतात, तर ते कोणकोणते आहेत ते पहिल्यांदा आपण समजून घेऊया. सो हिअर the value of angle of contact depends on following factors. म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो थीटा आहे, का आपण नंतर काही एक्झाम्पल पण जस्ट शॉर्टली पाहणार आहोत की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट प्रत्येकाचा किती आहे त्याचे एक्झाम्पल्स. मग या ठिकाणी काय होतंय बघा, तर द व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशावर डिपेंड असणार आहे, म्हणजे थीटा जो आहे आपला मेजर करू आपण, तो डिपेंड कशावर असेल. तर इथं पहिल्यांदा एक तर द नेचर ऑफ लिक्विड अँड द सॉलिड इन कॉन्टॅक्ट. म्हणजे या केसमध्ये काय बघायला लागेल आपल्याला की त्या लिक्विडचं जे काही नेचर असेल ते, आणि त्याचबरोबर सॉलिड इन कॉन्टॅक्ट, म्हणजे एखादं लिक्विड असेल ते कम्प्लिटली वेट करतंय, पार्शियली वेट करतंय का, म्हणजे तिथं डू नॉट वेट द सॉलिड सरफेस, याच्यावर एक तर डिपेंड असेल नेचरवर. अँड सेकंड वन इज अ सॉलिड इन कॉन्टॅक्ट, म्हणजे ते ग्लासवर आहे, वूडवर आहे, फ्लोअरवर आहे, म्हणजे कशावर आहे, कशावरची तुम्ही ते कुठला सॉलिडचा सरफेस आहे याच्यावर सुद्धा ते डिपेंड आहे. सो नेक्स्ट पॉईंट इज अ इम्प्युरिटी. इम्प्युरिटी तुम्हाला लक्षात येते इथे, इम्प्युरिटी म्हणजे काय, तर इम्प्युअर म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी तिथं प्युअर लिक्विड तुमचं असणार नाही किंवा प्युअर फ्लुइड तिथं तुमचं कोणतंही असणार नाही. मग या वेळेला काय होईल पहा, तर इम्प्युरिटीज प्रेझेंट इन अ लिक्विड चेंजेस द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही तिथं इम्प्युरिटी जी ऍड केलेली असेल, मग ती इम्प्युरिटी कम्प्लिटली डिझॉल्व्ह होणारी असेल किंवा अनडिझॉल्व्ह असेल, ते आपण पुढे पाहणार आहोत, त्याच्यावर सुद्धा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा डिपेंड असतो. आफ्टर दॅट हिअर टेम्परेचर ऑफ द लिक्विड, म्हणजे त्यावेळेला जर टेम्परेचर लिक्विडचं कमी जास्त प्रमाणात असेल, इन्क्रीज असेल, डिक्रीज असेल, तर त्याचा काय परिणाम होतो किंवा त्याचा इफेक्ट अँगल ऑफ कॉन्टॅक्टवर 100% होत असतो. इथं काय आपण डिस्कस करणार आहेत, फक्त एनी इन्क्रीज इन टेम्परेचर ऑफ अ लिक्विड डिक्रीजेस इट्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर अ गिवन सॉलिड लिक्विड सरफेस, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट ॲट अ गिवन टेम्परेचर. म्हणजे इथं फक्त आपल्याला हे लक्षात ठेवायला लागेल की जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर त्या ठिकाणी मात्र जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो आपला डिक्रीज होईल. ओके, आफ्टर दॅट हिअर आता म्हटल्याप्रमाणे इथं काही तुम्हाला दिलं बघा, तर इथं काही लिक्विडच्या आणि सॉलिडच्या पेअर्स दिलेल्या आहेत आणि त्याचे अँगल्स काय असतील हे दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल प्युअर वॉटर, क्लीन ग्लास, आता सांगितलेलं एक्झाम्पल, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे 0. आफ्टर दॅट क्लोरोफॉर्म विथ क्लीन ग्लास, हिअर ऑल्सो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0. आफ्टर दॅट ऑर्गॅनिक लिक्विड विथ clean glass, here also angle of contact is a 0. And then ether with clean glass, angle of contact 16, kerosene with clean glass, angle of contact is 26, and water with paraffin, angle of contact 107 degree, mercury with clean glass 140 डिग्री. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला इथं तीन जर आपण त्याचे सॉर्टिंग केलं तर पहिले 3 एक्झाम्पलमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 आहे, त्याच्यानंतर एक्यूट आणि ऑब्च्यूस अँगल आपल्याला अनुक्रमे इथं असे पाहायला मिळतात.
त्याच्यानंतर आता आपल्याला आपण आता म्हटल्याप्रमाणे इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी अँड टेम्परेचर ऑन अ सरफेस टेन्शन, म्हणजे त्या इम्प्युरिटीचे आणि टेम्परेचरचे सरफेस टेन्शनवर काय परिणाम होत आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. आणि these are for that there is a common examples in our daily life, म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जी काही एक्झाम्पल्स असतात ते आपण इथं फिजिक्सशी कनेक्ट करू शकतो किंवा सरफेस टेन्शनशी आपण इथं कनेक्ट करू शकतो. हिअर द पॉइंट फर्स्ट, इफेक्ट ऑफ impurities. इम्प्युरिटीचे काय इफेक्ट होतात ते पाहूया आपण. वेन सोल्युबल सबस्टन्स सच एज अ कॉमन सॉल्ट इज डिझॉल्व्ड इन वॉटर, सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज इन्क्रीजेस. म्हणजे हे आपल्याला प्रॅक्टिकल सुद्धा एक आहे 12वीसाठी. तर या ठिकाणी आपण सरफेस टेन्शन फाइंड आउट करतो लॅबमध्ये, आणि त्या ठिकाणी इम्प्युरिटी ॲड केल्यानंतर मग ते कॉमन सॉल्ट असेल किंवा डिटर्जंट असेल, काही असेल जे आपण घेऊ त्यावेळेला, तर त्याचा परिणाम आपल्याला प्रॅक्टिकली सुद्धा चेक करून बघायचा आहे. मग इथं जर कम्प्लिटली डिझॉल्व्ह होणारं जर आपण एक सबस्टन्स घेतला, दॅट इज अ कॉमन सॉल्ट, मीठ जे असतं ते, तर तिथं सरफेस टेन्शन जे आहे वॉटरचं इट इज अ इन्क्रीजेस. आफ्टर दॅट वेअर इज अ स्पॅरिंगली सोल्युबल सबस्टन्स सच ॲज फिनॉल ऑर डिटर्जंट पावडर मिक्स्ड विथ वॉटर, सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज डिक्रीजेस. म्हणजे हे जे दिलेलं आहे या ठिकाणी, हे काही गोष्टी तुमच्या एकदम कम्प्लिटली लक्षात असायला हव्यात, कारण याचा इफेक्ट तुम्हाला जेव्हा तुम्ही ॲक्टिव्हिटी किंवा प्रॅक्टिकल करत असता ॲट दॅट टाइम कन्क्लुजन काय येतं आणि तुम्ही रिझल्ट काय काढत असता हे जेव्हा आठवायची किंवा काय आलं असेल, बरोबर आहे चूक आहे, हे आठवण्याची गरज लागत नाही. म्हणजे इथे तुम्हाला वाक्य, कारण हे आपल्या एका ॲक्टिव्हिटीचा हा रिझल्ट असणार आहे की आपण डिटर्जंट ॲड करतोय आणि त्यावेळेला सरफेस टेन्शन वॉटरचं 100% डिक्रीज झालंच पाहिजे. हे तुम्हाला जर एकदा थेरीला क्लिअर झालं असेल तर त्यावेळेला आन्सरच्या इथं फार कन्फ्युजन होत नाही. After that, third example or third case of the effect of impurity is that when insoluble impurity is added in water, surface tension of water is decreases. म्हणजे इथं तर इन्सोल्युबल इम्प्युरिटी जर ॲड केली तर काय होईल हे एक्झाम्पल दिलंय. आफ्टर दॅट, इफेक्ट ऑफ अ टेम्परेचरचा इफेक्ट त्या सरफेस टेन्शनवर काय होईल हे अभ्यासासाठी आपण साधे एक्झाम्पल आपलं जे क्लोथ वॉशिंगचं असतं ते कशा प्रकारे इथं ॲप्लिकेबल करतोय किंवा कसा त्याचा वापर करतोय हे पहा. पहिल्यांदा, इन मोस्ट लिक्विड्स ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस सरफेस टेन्शन डिक्रीजेस. हे फर्स्ट पहा की लिक्विडमध्ये काय होतं, जर टेम्परेचर तुम्ही इन्क्रीज केलं तर सरफेस टेन्शन मात्र त्याचं काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. मग आता त्या एक्झाम्पलमध्ये म्हणजे इथं हा जो शॉर्टमध्ये पॉईंट दिलेला आहे, हा जो शॉर्टमध्ये पॉईंट इथं सांगितलेला आहे की इन मोस्ट लिक्विड्स एज टेम्परेचर इन्क्रीजेस सरफेस टेन्शन डिक्रीजेस. हे एक्झाम्पल्स जेव्हा आपण पाहणार आहे तर त्यावेळेला तिथं काय आता सांगितलं तुम्हाला की आपलं जे डेली वॉशिंगचे म्हणजे कपडे जे आपण साफ करत असतो घरी, त्यावेळेला तुम्हाला हे जाणवत असेल किंवा तुम्हाला हे माहिती असतं की देअर इज अ वन सजेशन ऑर देअर इज अ रिक्वायरमेंट इन युअर न्यू क्लोथ्स. म्हणजे नवीन कपडे वगैरे आपण घेतलेले असतात, जेव्हा त्याच्यावरती एक लेबल असतं पहा की यूज कूल वॉटर और रिनिश रफली. म्हणजे हे जे असतं आपण बघतो, आपण सोडून देतो विषय, ते त्या सरफेस टेन्शनचं काय कॉम्बिनेशन किंवा काय इफेक्ट काय होतंय पहा. तर ॲट दॅट टाइम देअर इज अ काय असतं की इन दॅट केस देअर इज अ वन एक्झाम्पल वॉटर. पहिल्यांदा जिथं कूलिंग वॉश दिलेलं असतं की नवीन कपडे आपण कूल वॉश करतो, याचा अर्थ तिथं टेम्परेचर ऑफ दॅट वॉटर इज, हा जो पॉईंट आहे टेम्परेचर इन्क्रीज डिक्रीजचा, इथे लक्षात घ्या की जर टेम्परेचर तुमचं पाण्याचं कमी असेल, म्हणजे थंड पाणी असेल, नॉर्मल टॅप वॉटर असेल, ॲट दॅट टाइम सरफेस टेन्शन जर इथं डिक्रीज, हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. टेम्परेचर जर डिक्रीज असेल, सरफेस टेन्शन तुमचं ऑटोमॅटिक इथे इन्क्रीज झालेलं असणार आहे, आणि त्यामुळं त्या कपड्याचे जे कलर्स वगैरे आहेत ते इन दिस केस वॉटर डज नॉट मेक गुड कॉन्टॅक्ट विथ फॅब्रिक. म्हणजे त्या कपड्यासोबत त्याचा काय होणार नाही, डायरेक्ट कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही सरफेस टेन्शन वाढल्यामुळं. ड्यू टू इट्स हायर सरफेस टेन्शन द फॅब्रिक डज नॉट लूज इट्स कलर बिकॉज ऑफ दिस. मग त्यामुळं त्या कपड्यांचे रंग वगैरे जाणार नाहीत, कारण सरफेस टेन्शन तिथं वाढतंय आणि डायरेक्टली कॉन्टॅक्ट तिथं वॉटरचा कमी येतोय. आणि दुसरं वाईस वर्सा एक्झाम्पल काय घेता येईल आपल्याला, तर ज्या वेळेला आपण एखादे
घरामध्ये असणारे बेडशीट असतील, सोफाचे कव्हर असतील, एखादे खूप खराब झालेले जे काही मटेरियल असेल आणि आपल्याला तेव्हा जे धुवायचं असेल, आपण तिथं काय करतो, एक्झॅक्टली वी यूज अपोजिट पॉईंट्स. म्हणजे त्या ठिकाणी आपण बऱ्याच वेळेला गरम पाण्यामध्ये डिटर्जंट पावडर टाकून ते भिजत ठेवत असतो. मग यावेळेला काय होतं, तर इथं टेम्परेचर इन्क्रीज झालेले असणारे, सरफेस टेन्शन मात्र डिक्रीज झालेलं असणार आहे. त्यामुळे तिथं त्या डिटर्जंटचा, वॉटरचा त्या कपड्याशी तिथं असणाऱ्या डस्टशी जास्त संबंध येतो, जास्त कॉन्टॅक्ट येतो. देअरफॉर वी क्लीन इट इझिली. Okay, these are simple examples in our daily life. After that, we give here one explanation or derivation for the formation of the drop and bubbles. ह्याच्यावरती एक क्वेश्चन आहे, जो ब्रॉड क्वेश्चन आहे, 3 किंवा 4 मार्क्स ते डेरिव्हेशन आहे. ते तुम्ही हा म्हणजे लेक्चर ऐकल्यानंतर एक्सरसाइज तुम्ही रोज सोडवतच असाल, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सुद्धा व्यवस्थित करायचं आहे. मग आता याच्यामध्ये काय बघणार आहे आपण, की इथे ड्रॉप जे फॉर्मेशन किंवा बबल फॉर्मेशन्स आपण ज्याला म्हणतो, तो पॉइंट आपल्याला बघायचा आहे. तर पहिल्यांदा आपण काय बघूया, की आपल्याला माहिती असते, वी नो दॅट लिक्विड ड्रॉप्स अँड स्मॉल बबल्स आर स्पेरिकल इन शेप. म्हणजे एखादा ड्रॉप्स किंवा बबल्स बघितले स्पेरिकलच असतात. स्पेरिकलच असतात ते बाय बिकॉज फोर्स ऑफ सरफेस टेन्शन डॉमिनेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे त्या ड्रॉपवर कुठल्याही वस्तूवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट होतच असतो. पण या केसमध्ये मात्र काय होणार आहे, तर सरफेस टेन्शन जे आहे ते डॉमिनंट आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा, त्यामुळे त्याला तो शेप असणार आहे. आता इथं आपण काय करतोय, तर एक स्पेरिकल ड्रॉप कन्सिडर करूया. कन्सिडर अ स्पेरिकल ड्रॉप ॲज शोन इन फॉलोइंग फिगर. आता त्याच्यामध्ये तो ड्रॉप आहे, त्याच्या इनसाइडचं इट्स डिपेंड ऑन युअर प्रॉपर इमॅजिनेशन. फिजिक्समधले बरेचसे पॉईंट हे तुमच्या इमॅजिनेशनवर डिपेंड असतात. तुम्ही जेवढे प्रॉपर इमॅजिन कराल तेवढे तुम्हाला ते पॉईंट व्यवस्थित समजतील. आणि आपण इंग्लिश टू इंग्लिश घेत नाही, त्यामुळे तर तुम्हाला ते जर रोजच्या रोज केलं तर अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही ते डिराईव्ह करू शकाल. मग याच्यामध्ये तो स्पेरिकल ड्रॉप आहे, त्याच्या आतमध्ये असणारा सुद्धा प्रेशर असेल, इनसाइड प्रेशर ऑफ दॅट ड्रॉप और बबल अँड आउटसाइड प्रेशर ड्यू टू ॲटमॉस्फिअर. ओके, सो हिअर लेट P1 be the pressure inside the drop and P0 be the pressure outside. म्हणजे O किंवा I असं म्हटलं तरी चालेल, outside it. As the drop is spherical, ड्रॉप हा स्पेरिकल आहे, वर म्हटल्याप्रमाणे आतमधले सरफेस टेन्शन डॉमिनेट असणार आहे. Therefore Pi here Pi is greater than the P0. डायग्राम बघून घ्या पहिल्यांदा. आता या केसमध्ये काय करतोय आपण, हा एक ड्रॉप कन्सिडर केलेला आहे की एक्सेस प्रेशर इनसाइड लिक्विड ड्रॉप पाहण्यासाठी. इथं Pi हे इनसाइड प्रेशर आहे, P0 हे आउटसाइडचं प्रेशर आहे. आणि इथं हा फक्त काय आपण ते एक डिस्प्लेसमेंट किंवा हे डिस्टन्स डेल्टा आरनी शो केलेलं आहे. मग आता या केसमध्ये therefore the excess pressure inside the drop is, excess pressure inside ड्रॉपचं काय असणार आहे आता आपलं, तर Pi मायनस P0. तर बाहेरचं आपल्याला हे मायनस करायला लागेल, P0 जे आहेत ते आउटसाइड प्रेशर. आफ्टर दॅट let the radius of the drop increases from r to delta r. म्हणजे आता हा ड्रॉपची रेडियस इनिशियली आपण r घेतली, इन्क्रीज जेव्हा प्रेशर आउटसाइड बघतोय आपण त्यावेळेला इथून पुन्हा आपल्याला इथपर्यंत ती इन्क्रीज करायला लागेल. आणि ही चेंज झालेली रेडियस जी आहे ती आहे डेल्टा आर. देअरफॉर टोटल रेडियस फ्रॉम द सेंटर इज r प्लस डेल्टा आर हिअर गिवन, वेअर डेल्टा आर इज व्हेरी स्मॉल, सो द प्रेशर इनसाइड द ड्रॉप रिमेन्स ऑलमोस्ट कॉन्स्टंट. हे जे अंतर इथं दिसतंय डेल्टा आर हे खूप कमी असणार आहे, त्यामुळं त्या ठिकाणी जे प्रेशर इनसाइड आहे ते मात्र काय होणार आहे, तर ते कॉन्स्टंट असेल, त्याच्या म्हणजे फारसा असा काही फरक पडणार नाही. आफ्टर दॅट आता इथं आपल्याला काय काय कन्सिडर करायचं आहे बघा, पॉईंट्स व्यवस्थित लिहा वहीमध्ये जेव्हा तुम्ही लिहिणार तेव्हा. या ठिकाणी आता लेट द इनिशियल सरफेस एरिया ऑफ द ड्रॉप बी. आता सरफेस आहे हा, एरिया आपण बाहेर स्क्वेअर घेतो. या ठिकाणी सरफेसेसचा विचार करा, पाठीमागच्या लेक्चरला पण सांगितलेलं आहे, वी टेक हिअर 2 सरफेसेस, इनर अँड आउटर. देअरफॉर A1 इज इक्वल टू 4 pi r square and the final surface area of the drop B A is equal to 4 pi. या ठिकाणी r हा जो आहे हा रिप्लेस आहे टोटल r प्लस डेल्टा आर ने होणार आहे, कारण आपण पुन्हा आउटसाइडचं हे पण प्रेशर इथं हे हा स्पियर सुद्धा तुम्हाला बाहेरचा स्पियर इमॅजिन करायचं आहे. त्यामुळे इथं जे आपलं आन्सर येते ते 4 pi r प्लस डेल्टा आर ब्रॅकेट स्क्वेअर. आफ्टर दॅट नेक्स्ट स्टेप, दिस इज A1 अँड A2, म्हणजे इनिशियल आणि फायनल ह्यामुळे आपण A1 A2 घेतलेला आहे. त्या ठिकाणी A2 मध्ये
हे जे ब्रॅकेट आहे ते आपल्याला एक्सपांड करायचं आहे. एक्सपांड करताना ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आपण ज्या पद्धतीने एक्सपांड करतो 5वी 6वी जे एक्सपान्शनचे किंवा घातांकाचे नियम असतात ते तुम्हाला तो रूल सापडेल. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाईस म्हणजे ए एक्स असेल ए वाय असेल जे तुम्ही सिम्बॉल घ्याल ते ए प्लस बी असेल तर ब्रॅकेट ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असं असेल तर आपण त्या ठिकाणी काय घेतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी. सिमिलरली हिअर यू टेक हिअर आर अँड डेल्टा आर देअरफॉर आर स्क्वेअर प्लस 2r डेल्टा आर प्लस डेल्टा आर स्क्वेअर पाय आर जे आहे 4 पाय जे आहे ते आपण असंच ठेवलेलं आहे. मग त्याच्यानंतर हे जेव्हा आपण पुन्हा मल्टिप्लाय करू त्यावेळेला ह्या टर्म सगळ्या सोडून घेतल्यानंतर तुम्हाला ही क्वांटिटी मिळेल. अतिशय सोप्या इझी स्टेप्स आहेत ह्या सगळ्या. हिअर डेल्टा आर इज अ व्हेरी स्मॉल ॲज आय टोल्ड previously. Therefore, you can neglect these terms. Therefore, you get only A2, that is final pressure is equal to 4 pi r square plus 8 pi delta r. After that, each step is clear. Thus, increase in surface area of the drop is dA, that is A2 minus A1. मगाशी स्टेप्स दिलेल्या आहेत त्या स्टेप्स व्यवस्थित बघा. दोघांची इथं मायनस केल्यानंतर फायनल आन्सर आपलं येणार आहे 8 पाय आर डेल्टा आर. वर्क डन इन इन्क्रीज इन सरफेस एरिया इक्वेशन नंबर आपण दिलेले चॅप्टरमध्ये जे आहे तेच दिलेली आहेत. तिथे तुम्ही 1 2 वगैरे नवीन पॉईंट जेव्हा सोडवायला घ्याल तेव्हा 2.19 20 हे टाकायचे नाहीत तर अनुक्रमे आपले जे येतील इथं रिप्लेस करून ते नंबर टाकायचे आहेत. मग इथं वर्क डन जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपण वर्क डनचा फॉर्म्युला इथं यूज करताना काय करणार आहे आपण वर्क डन इज इक्वल टू एफ एक्स दॅट मीन्स फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता इथं फोर्ससाठीच आपण टेन्शन वापरणार आहोत वर्ड आणि इथलं जे डिस्प्लेसमेंट आहे ते आपण डी ए बिकॉज हिअर small increase in the surface area. Therefore, here surface area work done in increasing the surface area by dA is stored in excess surface energy, that is dW is equal to TdA. मग हे करत असताना T इथं ॲज इट इज कॉमन ठेवलेला आहे आणि DA जो वरचा पॉईंट आहे तो फॅक्टर सेम आपण इथं घेतलेला आहे. नंतरचं इक्वेशन नंबर आपण दिलेला आहे त्याला. मग आता आपण काय करतोय तर इथं हे जे वर्क आहे हे कुणाशी इक्वल आहे तर इट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ द फोर्स विच कॉज इन्क्रीज इन द एरिया of the bubble and displacement delta r which is increase in the radius of the bubble. म्हणूनच आपण हे जे वर सगळं दिलेलं आहे ते फक्त शॉर्टली आपण असंही लिहू शकतो की therefore dw is equal to f delta r. and next equation त्याचा नंबर आपण पुढचा इक्वेशन नंबर दिलाय. आफ्टर दॅट इथं काय होणार आहे तर एक्सेस जे फोर्स आलेला आहे तो इथं द एक्सेस फोर्स इज गिवन बाय. मग तो एक्सेस जो फोर्स झाला तो आपण कशा पद्धतीने दाखवायचा आहे तर इथं एक्सेस प्रेशर इंटू सरफेस एरिया आपल्याला करायला लागेल. देअर फायनल फोर्स दॅट इज एक्सेस फोर्स इज इक्वल टू एक्सेस प्रेशर. म्हणजे प्रेशरमध्ये काय चेंज झाला तर आपण मग असे बघितलेलं PI मायनस P0 आणि इथं सरफेस एरिया जो आहे तो सरफेस एरिया आपण घेताना 4 पाय आर स्क्वेअर घेतोय. का घेतोय ह्याचं रिझन तुम्हाला माहिती आहे सरफेसेस बोथ सरफेस आहेत तिथं. आफ्टर दॅट हिअर युझिंग इक्वेशन नंबर 2.20 म्हणजे इक्वेट करायचं आहे 2.21 म्हणजे ही दोन इक्वेशन हे इक्वेशन वरचं दिलेलं आणि हे इक्वेशन DW साठीची दोन्ही इक्वेशन जर इक्वेट केली आपण तर काय होणार आहे ह्या टर्म्स वर्गात पण खूप वेळा सांगितलेल्या असतं जेव्हा दोन इक्वेशन सेम जर त्याची या ठिकाणी पहा की इथं RHS सेम आहे LHS सेम आहे RHS इथं काय करतो आपण एकमेकांच्या पुढे सिम्पली लिहितो आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन ज्या टर्म्स जातील त्या आपण घालवत असतो. मग इथं ही टर्म इज इक्वल टू ही टर्म घेतलेली आहे. याच्यामध्ये आता आपल्याला इथं एक्सेस प्रेशर पाहायचंय त्यामुळे PI मायनस P0 टर्म एका बाजूला घेतली आणि हे मल्टिप्लाय करून तुम्हाला इझिली सोडवता येईल. डेल्टा आर जाणार आहे त्याच्यानंतर 4 पाय इथं 8 आहे इथं 4 आहे मल्टिप्लिकेशन करा क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्हाला आन्सर मिळेल 2T डिवायडेड बाय R. सो हिअर this is simple or easy steps for the finding the pressure inside the spherical drop or bubble. आणि हे इक्वेशनलाच अजून एक बघा दिस इज कॉल्ड लॅपलास लॉ ऑफ द स्पेरिकल मेम्ब्रेन म्हणजे त्या इक्वेशनला हे सुद्धा नाव आहे लॅपलास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. मग आता इथं जर सोप बबल असेल तर तिथं काय होतं दोन सरफेसेस असतात आता सांगितलेलं आहे. देअर आर 2 सरफेसेस इन कॉन्टॅक्ट विथ एअर. मग द इनर सरफेस अँड द आउटर सरफेस फॉर अ बबल इथं ते इक्वेशन जे बघा असं होतं 2.19 चेंज कसं होईल ते तर DA इंटू 2 हे तर 2 आपण करू आणि त्यामुळे इथं पुन्हा ह्याचं मल्टिप्लिकेशन होऊन जाऊन
ही जी टर्म इथं येणार आहे ती टर्म कॅन्सल आउट करून 4t डिवायडेड बाय आर होईल. एक्झाम्पल सोडवताना हे अतिशय महत्त्वाचं आहे की तुम्ही कुणाचं कसलं एक्झाम्पल सोडवताय. मग कारण ते फॉर्म्युले तुमचे चेंज होणार आहेत. कधी 2t डिवायडेड बाय आर येईल, कधी 4t डिवायडेड बाय आर येईल. आपण एक एक्झाम्पल सुद्धा त्यासाठीचं एक बघतोय बघा. इथं एक एक्झाम्पल आहे की what should be diameter of a water drop so that the excess pressure inside in it is 80 Newton per meter square. अतिशय सोपं स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल घेतलेलं आहे इथं आणि गिवन ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे सरफेस टेन्शन ऑफ वॉटर. मग आता इथं वॉटरचं सरफेस टेन्शन जे दिलंय ते 7.27 into 10⁻² न्यूटन पर मीटर आहे. मग आता आपल्याला इथं पहिल्यांदा गिवन लिहायचं म्हणजे काढायचं आहे काय, तर इथं फक्त डायमीटर दिलंय एका ड्रॉपचा वॉटरचा म्हणजे काढायचं आहे डायमीटर आणि प्रेशर दिलेलं आहे. इथे एक्सेस प्रेशर आपण लिहितोय PI - P0 दॅट इज 80 आणि सरफेस टेन्शन 7.27. हे सरळ लिहिल्यानंतर तुम्हाला फॉर्म्युला स्ट्रेट फॉरवर्ड आहे. हे एक्झाम्पल मे बी फिल इन द ब्लँकला 1 मार्कला सुद्धा एवढी सोपे एक्झाम्पल जाऊ शकतात. कारण इथं तुम्हाला कशातूनही कुठली किंमत काढायची नाही, एक फॉर्म्युला वापरला विषय संपला. मग ह्या किमती घातल्या बघा इथं आर 2t म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्हाला रेडियस काढायची आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर ही टर्म आपली वरती जाईल, ही टर्म इथं खाली येईल. किमती घातल्या तुम्ही इथं कशाला कोण जातंय -2. इथं कुठलंही कन्वर्जन वगैरे करायचं नाहीये कशाचं, त्यामुळं स्ट्रेट फॉरवर्ड इथं रेडियस येताना 1.8 into 10⁻³ मीटर आलेली आहे आणि तुम्हाला इथं डायमीटर डायरेक्टली डायमीटर आणि रेडियसचं तुम्हाला कॉम्बिनेशन माहिती आहे. D is equal to 2R. 18 दोन्ही तुम्ही इथं 36 सरळ सरळ लिहिताय आणि इथं 10⁻³ मीटर आहे. सिम्पली तुम्ही त्याचं 10⁻³ म्हणजे इथं फक्त मिलीमीटर केलंय, मीटरचं मिलीमीटर केलेलं आहे त्यामुळं हा फॅक्टर केलाय. ओके, थँक्यू. जर काही शंका असतील तर कॉल करून विचारा किंवा तुमच्या कमेंट्स ज्या असतील त्या सांगा. ओके, थँक्यू.